नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या हाकेला मालेगाव तालुका तलाठी संघाचा पाठिंबा. मालेगाव राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 21 एप्रिल 2026 पासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. या संपाला सक्रिय पाठिंबा दर्शवत मालेगाव तालुका तलाठी संघ देखील या संपात सहभागी झाला आहे. याबाबतचे अधिकृत निवेदन मालेगावच्या तहसीलदारांना देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना ही राज्य कर्मचारी संघटनेशी संलग्न असल्याने संघटनेच्या आदेशानुसार मालेगाव तालुक्यातील तलाठी आजपासून संपावर गेले आहेत. मात्र निवडणूक विषयक कामे आणि नैसर्गिक आपत्तीशी संबंधित तातडीची कामे या संपातून वगळण्यात आली आहेत. या संपाबाबतची अधिकृत माहिती आणि निवेदन तलाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे सुपूर्द केले आहे. राज्य सरकारी, निमसरकारी, शासकीय तसेच शिक्षक या सर्व संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये 21 तारखेपासून संपामध्ये उतरण्याचा सहभाग नोंदवलेला आहे. या अनुषंगाने जुनी पेन्शन असेल, राष्ट्रीय जी नवीन पेन्शनमध्ये काही सुधारणा असेल, जे एकनाथ शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये जो मुद्दा मांडलेला आहे त्या मुद्द्याच्या आधारे मात्र हो सांगूनही शासनाने सर्व कर्मचाऱ्यांची पूर्ण राज्याची फसवणूक केलेली आहे. त्या अनुषंगाने शासनाला लवकरात लवकर JR निघावा यासाठी पूर्ण महाराष्ट्र राज्यभर आज संपामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत. यामध्ये तालुक्यापासून गाव पातळीपासून ते राज्यापर्यंत सगळं संघटना उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला आहे. तलाठी संघटना असेल, महसूलचे लोक असतील, सगळ्या विभागाच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी उत्स्फूर्तपणे आज शासनाचा निषेध नोंदवलेला आहे आणि शासनाची दखल घ्यावी आणि तात्काळ आमच्या मागण्या व शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये जे बोललेत मुख्यमंत्री असताना ते जसं तसं लागू करावं, लवकर JR काढावं अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना यांच्या वतीने आज आम्ही मालेगाव तालुक्याचे तलाठी संघ आणि महसूल संघ दोन्ही आज संपात पूर्णपणे उतरलेलो आहे. ज्या राज्याची पूर्ण संघटना उतरली आहे त्यांना पूर्ण आमचा मालेगाव तालुक्यातून सपोर्ट आहे आणि त्यांना पाठिंबा आहे.